खूप खूप धन्यवाद सर. मी पुन्हा बाबा तुमच्याकडे एक छोटासा 1-2 मिनिटाच्या प्रश्नासाठी येतो आहे. काय फक्त अभिजात दर्जा मिळाला, वारसा मिळाला म्हणून नाही चालत, त्याला पुन्हा पुन्हा ही प्रक्रिया राबवावी लागते. आणि परत तोच मुद्दा येतो की यासाठी आपलं जसं पूर्वजांचं येतं आपलं वैभव असतं ते तुम्हाला कामं येतं, तर ते वैभव आता आम्ही कसं वापरायचं याबद्दल तुम्ही मार्गदर्शन करा आम्हाला. नाही, बरोबर आहे. आपण काय होतो, पाठीमागं वळून बघत नाही. म्हणजे जसं त्याला आपण शियावलोकन म्हणतो तसं वळून बघत नाही. आता जसं सकाळी त्यांनी मुद्दा काढला होता, आजीदादांच्या निधन झालं अचानक, दुर्दैवाने ते निधन झालं. त्याच्या अनुषंगाने ते उपमहापौर होते, त्यांनी त्याच्याविषयी भाष्य केलं वगैरे. हे करत असताना माऊलीनं त्यावेळेस ज्ञानेश्वरीमध्ये अकाली जर मृत्यू झाला तर कोणत्या ओव्या आहेत, मध्यम वयात झालं तर कोणत्या ओव्या आहेत, वृद्धापकाळाने निधन झालं तर कोणत्या ओव्या आहेत, विद्यार्थ्यांसाठी कोणत्या ओव्या आहेत, याचं वर्गीकरण ऑलरेडी माऊलीनं 9,000 ओव्यांमध्ये वेगळ्या प्रकारचे प्रकरणांमध्ये दिलेलं आहे. आपण उघडूनच बघत नाही. आपल्या खिशात किती, आपण फक्त एबडी करून ठेवली आहे, पण ती एबडीचा व्यवहारात वापर करत नाही. हे दुर्भाग्य आहे. म्हणजे मी आता संत साहित्याचा खूप अभ्यास केल्यामुळे मला माहीत झालं तो भाग. प्रत्येकाचे कर्तव्य आहे का आपल्या खिशामध्ये किती पैसे आहे हेच आपल्याला माहिती नाही. माऊलीनं आपण आता झूची कल्पना, आपण आता प्राणी संग्रहालय, ते उदाहरणार्थ आपल्याकडे कात्रजलं प्राणी संग्रहालय, प्राणी संग्रहालयाची कल्पना माऊलीनं ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेलं आहे. सीलिंग आता आपण म्हणतो की इतकं कौतुक होतं, शासनाने सीलिंग बांधला. सीलिंगची कल्पना माऊलीनं ज्ञानेश्वरीत लिहिली. तेव्हा कसं ज्ञानेश्वरीत लिहिली आहे, त्यांनी म्हटले, पै अभ्यासाची निबळे एका गती अंतराळे व्याघ्रसर्प प्रांजळे केली की. म्हणजे आपण जर अभ्यास केला तर आकाशातून धावू शकतो. माऊलीनं त्यावेळेस लिहिलेलं आहे 750 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर म्हणते व्याघ्रसर्प प्रांजळे केली. त्याचं बिहेवियरल ॲस्पेक्ट जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही वाघ आणि साप एकत्रित ठेवू शकता, काबूत ठेवू शकता. विष की आहारी पडे समुद्र पाय वाट जोडे, म्हणजे विषसुद्धा तुम्ही पचवू शकता. हे माऊलीनं त्यावेळेस सांगितले. समुद्र पाय वाट जोडे, समुद्र पाय वाट जोडे म्हणजे काय, समुद्रातून पाऊल खळखळत्या समुद्रातून किंवा त्यांच्या ज्या भरती आलेल्या समुद्रातून सुद्धा पाऊलवाट तयार करू शकता. हे माऊलीनं त्यावेळेस सांगितले. कसं काय, समुद्र पाय वाट जोडे म्हणजे शीलिंक म्हणजे ही पाऊलवाटच आहे समुद्रातली. आपल्याकडे खूप मोठा ठेवा आहे. म्हणून माऊलीनं विद्यार्थ्यांसाठी वेगळा अभ्यास, पै अभ्यासाची निबळी म्हटले. म्हणून अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, या लागे माझ्या ठाई अभ्यासी मिळे. अभ्यास केला तर तुम्हाला कुठली गोष्ट, हे म्हणजे माझं म्हणणं आहे का, इतकं संत साहित्यामध्ये इतका ठेवा आहे, इतका ठेवा आहे का, परंतु त्याचं थोडं उघडून बघायला आपल्या वेळ नाही. म्हणून सातत्य ठेवायचं असेल, विशेषतः बदलत्या काळामध्ये नवीन पिढीला, आता जसं त्याने अनेक अभंग पोस्ट, अभंग रिपोस्ट जसं आणलेलं आहे त्यांनी, तसं तशा पद्धतीने ह्या तरुण पिढीला याच्यामध्ये कसं ओढता येईल. कारण काय, आतापर्यंत संतांनी फार मोठं कार्य केलेलं आहे. मराठी भाषा अभिजात दर्जा मिळवण्यामध्ये संतांचे योगदान आहे. परंतु ते टिकवत असताना, आता बघा, आपलं साधं उदाहरण सांगतो सर कुलकर्णी साहेब. पोलीस विभागाचं काय आपलं ब्रीदवाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, असं आहे ना. तर त्याच्यामध्ये रक्षण करायचं, सज्जनांचं रक्षण करायचं. हे पण माऊलीनं त्यावेळेस सांगितलं का, तुम्ही त्याला जेखळांची व्यंकटी सांडवता या सत्कर्मी रती वाढो. म्हणजे काय म्हटलं, तुम्ही जे खळ आहेत, जे वाईट आहेत, जे दुर्जन आहेत, जे दुर्गुण ज्यांच्या अंगात आहेत, त्याला ठार मारू नका. त्याच्यातले दुर्गुण कसे नष्ट करता येतील ते सांगितले. इतकंच कशाला, बसवेश्वर आपल्याला माहिती आहे. बसवेश्वरांचं जे ब्रीदवाक्य होतं की त्यांचं जे काही वाक्य होतं, वचन होतं, कर्नाटक गव्हर्नमेंटनी तेच ब्रीदवाक्य म्हणून घेतले. काय कवे कैलास, म्हणजे संत साहित्यामध्ये जे वाक्य आहे ते त्यांनी, शासनाने त्याचं ब्रीदवाक्य करून घेतलं का, श्रम हीच प्रतिष्ठा आहे. सावता महाराजांचं तेच आहे ना, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. म्हणजे हे त्यांनी कर्मवादाचा सिद्धांत जो आहे ना, सावता महाराजांनी दिलं. तुम्ही म्हणता हे सातत्य ठेवायचं असेल, आपल्याकडं मूळ आहेच आहे. म्हणजे जसं कुलकर्णी साहेबांनी सांगितलं की अभिजात होतीच आपली भाषा आहे आणि पुढे पण अभिजात राहणारच आहे. फक्त त्याला आता केंद्र शासनाच्या ती योजनेमध्ये, त्या परिभाषेमध्ये ती बसलेली आहे. फक्त त्याच्यामध्ये पुढे त्याची उंची अजून कशी वाढेल, त्यासाठी संत साहित्याचा आधार घ्यावा असं मला वाटते. वाक्य. धन्यवाद.